तर प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेसचे विधान परिषदेतलं राजकीय समीकरण बिघडणार आहे। सातव यांनी राजीनामा दिला तर काँग्रेसचं विधान परिषदेतील संख्याबळ 8 वरून 7 वर येईल। त्यामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करता येणार नाहीये। नियमानुसार किमान 8 सदस्य संख्या असलेल्या पक्षालाच विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करता येतो। त्यामुळे प्रज्ञा सातव यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसणार आहे। प्रज्ञा सातवांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे। विधान परिषदेतलं काँग्रेसचं समीकरण बिघडणार आहे। काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर येणार। विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी 8 आमदारांची अट असते। त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करू शकणार नाही। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, प्रज्ञा सातव यांच्या रूपानं भाजप काँग्रेसला 2 धक्के देत आहे। एक तर पहिला धक्का म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर प्रज्ञा सातव या काँग्रेसचा हात सोडतात आणि दुसरा धक्का म्हणजे विधान परिषदेच्या आमदारकीचा त्या राजीनामा देतील। त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ कमी होणार आहे। विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता येणार नाहीये। सुवर्ण नक्कीच आहे, कारण की काँग्रेसला एक मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। कारण की ज्या मिनी विधानसभा समजल्या जातात, या विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत महानगरपालिकेच्या, आणि या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रज्ञा सातव यांचा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। आणि त्याचबरोबर विधिमंडळातल्या विरोधी पक्ष नेत्यांसंदर्भात देखील आहे ते काँग्रेसला आता दावा करता येणार नाही, हे देखील जवळपास चित्र आहे ते स्पष्ट झालेलं पाहायला मिळते। कारण की गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेतापद द्यावं यासाठी देखील अर्ज करण्यात आला होता। मात्र आता यावर कुठलाही निर्णय आहे ते घेऊ शकत नाही, कारण की तेवढं संख्याबळ राहत नाहीये। मात्र प्रज्ञा सातव यांच्यासोबतच आणखी काही आमदार देखील आहेत ते भाजपच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे आज प्रज्ञा सातव यांच्यासोबत आणखी 1 या 2 आमदार आहेत ते देखील आहेत ते पक्षप्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे हा मोठा धक्का आहे तो काँग्रेसला मानावा लागणार आहे, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्याच वेळेस अशा पद्धतीने पक्षप्रवेश होणं हा म्हणजे काँग्रेसची एकंदरीत आहे ती गळचेपी होताना पाहायला मिळते। कारण की मोठ्या संख्येने गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावर आहे। गणेश, एकंदरीत आज अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसणार आहेत। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेऊ। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।